हॅलो डिअर स्टुडंट, बाळांनो, तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये 1 मार्क किंवा 2 मार्कसाठी एक शुअर शॉर्ट क्वेश्चन पाहायला मिळतो, तो म्हणजे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. जसा की इथे एक डिटर्मिनंट डी दिलाय, ज्यामध्ये व्हॅल्यूज दिलाय ए, बी, सी अँड डी. तर आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि ते क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं, तर सर्वात पहिले ए इंटू डी चं मल्टिप्लिकेशन करायचं, त्यानंतर बी इंटू सी चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांचा आपल्याला घ्यावा लागत असतो बाळांनो डिफरन्स. जसं की ए इंटू डी एका ब्रॅकेटमध्ये आलं आणि बी इंटू सी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलं आणि आपण त्यांचं काय घेतलं, सबस्ट्रॅक्शन. तर सेम त्याच पद्धतीने एक एक्झाम्पल मी घेतलंय जिथे डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यूज आहे -5, -2, 3 आणि 5. तर अशा वेळेला या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढायची असेल तर बाळांनो पुन्हा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आणि ते कसं, तर -5 इंटू 5 एका ब्रॅकेटमध्ये येईल, 3 आणि 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल आणि त्या दोन्ही ब्रॅकेटचं आपल्याला काय घ्यायचं असतं, सबस्ट्रॅक्शन. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो तर दोन्ही ब्रॅकेटचं 101% आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायचं असतं. तर चला पाहूया. -5 इंटू 5 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल -25. त्यानंतर -2 इंटू 6 यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते येईल बाळांनो ते -6. आणि आता ज्यावेळेला मी ब्रॅकेट ओपन करतो तर दिस मायनस मायनस विल गेट प्लस आणि त्यामुळे आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती मिळते -25 प्लस 6. म्हणजेच आपल्याला डी ची जी व्हॅल्यू फायनल येणार आहे ती येणार आहे -25 प्लस 6 म्हणजेच -19. तर अशा पद्धतीने बाळांनो कुठलाही डिटर्मिनंट आला तर त्याची आपण व्हॅल्यू काढू शकतो. ती काढताना पुन्हा लक्षात ठेवा, आपल्याला करायचं असतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं, असं आणि असं. तर इथे पुन्हा सांगतोय ए मल्टिप्लाय बाय डी एका ब्रॅकेटमध्ये मायनस बी मल्टिप्लाय बाय सी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. त्याच पद्धतीने पुन्हा मी दुसरा क्वेश्चन घेतलाय, ज्या क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यूज आहे 1/2, 3/4, -5/2 आणि -1/4. तर इथे पण व्हॅल्यू काढत असताना आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आणि ते क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होईल, एका ब्रॅकेटमध्ये येईल 1/2 इंटू -1/4 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल -5/2 आणि 3/4. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरमध्ये. त्याच पद्धतीने 1 इंटू -1 होईल बाळांनो -1, 2 इंटू 4 होईल बाळांनो 8. सेम त्याच पद्धतीने इथे पण -15 डिवायडेड बाय 8. आता ज्या वेळेला मी ब्रॅकेट ओपन करणार तर दिस मायनस मायनस विल गेट प्लस. आणि जर मी इथे बघितलं तर या दोघांचाही बेस सारखा असल्या कारणामुळे न्यूमरेटरची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन होईल. तर इथे आहे -1, दिस मायनस मायनस काय झाला प्लस, तर इथे आला +15 डिवायडेड बाय 8. तर त्याचा फायनल जे आन्सर येते बाळांनो तर ते रिड्यूस केल्यानंतर 7/4 येते. तर तुम्हाला इथे डिटर्मिनंट हा कंपल्सरीली 1 किंवा 2 मार्काला विचारणारा क्वेश्चन आहे, म्हणून डिटर्मिनंटच्या कन्सेप्ट क्लिअर करून जा. थँक्यू सो मच.